17 वर्षांनंतर मुंबईतील NIA न्यायालयाने दिला निकाल। प्रज्ञा ठाकूरसह सर्व 7 आरोपींना पुराव्याच्या अभावामुळे मुक्त करण्यात आले। मालेगावमध्ये फटाके फोडण्यावरून हिंदू संघटना आणि पोलिसांमध्ये जोरदार संघर्ष। बॉम्बस्फोट प्रकरणातील निकालाच्या जल्लोषामुळे फुले चौकात तणाव वाढला। परिस्थिती तापल्याने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। भगव्याची बदनामी करणाऱ्यांना देश माफ करत नाही। मालेगाव प्रकरणातील निकालानंतर साध्वी प्रज्ञा सिंह न्यायालयासमोर भावनिक झाली। भारतीय हवामान विभागाने पुढील 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे। मुंबई आणि मुंबईच्या उपनगरातील पावसाची शक्यता आहे। मुंबईत कबुतरांना खायला घातल्यावर FIR दाखल करावेत। मुंबई उच्च न्यायालयाचा कडक आदेश। कबुतरांमुळे आरोग्याशी संबंधित आजार वाढले। न्यायालयाच्या आदेशानंतर BMSने कबुतरांना खायला घालणाऱ्यांवर कारवाईची सुरुवात केली। लोकल ट्रेन बॉम्बस्फोटानंतर मालेगाव प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता। बॉम्बस्फोटात आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबियांमध्ये प्रचंड नाराजगी। न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे सांगितले। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळासाठी सरकारी तेल विपणन कंपन्या 1 ऑगस्ट पासून इंधन सवलतीवर वाढ करणार। सवलती प्रति लिटर 300 पैशांनी वाढणार। गणेश उत्सवानिमित्त मुंबई विजयदुर्ग सागरी रोरो सेवा लवकरच सुरू होणार। विजयदुर्ग येथील जेट्टी बांधण्याचं काम गतीला। मुंबईतील कुर्ला येथील बाबा रुग्णालयात कर्मचाऱ्यांची कमतरता आणि उपकरणांमध्ये बिघाड असल्यामुळे रुग्णांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। रुग्णांना बाहेरून औषधी खरेदी करावी लागत आहे आणि चाचण्या कराव्या लागत आहेत। दहशतवादाला धर्म नसतो। संजय राऊत यांनी अमित शहा यांच्या हिंदू कधीच दहशतवादी असू शकत नाही या विधानाचे खंडन केले। 19 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मराठा मोर्चा पूर्व कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थितीबाबत पोलीस आणि BMC सोबत बैठक घेण्याची मागणी गणपती मंडळ समितीने केली, जेणेकरून शांतता राखण्यासाठी नवीन नियम करता येतील। भिवंडीमध्ये खड्ड्यात पडून 17 वर्षीय मुलाचा मृत्यू। स्थानिक निषेध केल्यानंतर निष्काळजीपणा PWD अधिकाऱ्यांविरुद्ध FIR दाखल करण्याची मागणी केली। नालासोपारा येथील शिक्षिकेच्या कृत्यामुळे कुटुंबियांचा संताप। मुलाच्या कपड्यांमधून येणाऱ्या वासामुळे संतापलेल्या शिक्षिकेने 8 वर्षीय विद्यार्थ्याच्या गुप्त अंगावर टॉयलेट क्लीनर ओतले। चौकशीनंतर राज्य शिक्षक विभागाने अनेक त्रुटी काढली आणि शाळा बंद केली। भगवा दहशतवाद कधी नव्हता, कधी नाही आणि कधीच राहणार नाही। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील निकालानंतर फडणवीस यांची प्रतिक्रिया। 25% कर लावण्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेमुळे बाजारात घबराट पसरली। सिनेक्स 540 पेक्षा जास्त अंकांनी घसरला। निफ्टी देखील 160 पेक्षा जास्त अंकांनी घसरला। गुंतवणूकदारांच्या अडचणी वाढल्या। असरुद्दीन ओवैसी यांनी 2008च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील निकालाला निराशाजनक म्हटले आहे। सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की आरोपींना निर्दोष सोडण्यासाठी तपास निष्कर्ष पद्धतीने करण्यात आला आहे। मुंबई सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकरण। वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मिका शुक्ला आणि दया नायक यांच्या नावावर 4 लाख रुपयांची खंडणी। दुबई पोलीस आणि मेहुणा असल्याचे भासवून फसवणूक करणाऱ्यांनी धारावीतील तरुणाकडून 1.20 लाख रुपयाची उकळणी केली। विजा उल्लंघनाचे भासवून पैसे उकळले। मुंबईत सोन्या चांदीच्या किमतीत बदल। 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 91,700 रुपयावर पोहोचला, तर चांदीचा भाव 1,15,000 रुपयावर पोहोचला। मुंबई कस्टमने 8 कोटी रुपयांची हायड्रोपोनिक वीड जप्त केली। बँकेतून येणाऱ्या 4 प्रवाशांनाही तस्करी प्रकरणात अटक केली।